बिल्डिंगच्या सगळ्या टाइल्स राजस्थानवरून येणार आहेत. 1 आठवडा लागेल त्याला. तोपर्यंत बाकीची कामं संपवून घ्या तुम्ही. बरं मला सांगा, फायर सेफ्टी इक्विपमेंटचं काय स्टेटस आहे? बी क्विक, रेराची डेट जवळ आली आहे. ओके. अद्वैत, काय डिसिजन घेतलंयस? डिसिजन कसला? एवढ्या लवकर विसरलंस? मी तुझ्याकडे चेकबुक दिलं होतं आणि तुला म्हटलं होतं यावरचे फिंगरप्रिंट्स चेक कर म्हणून. अद्वैत प्लीज डिले नको करूस, लवकरात लवकर कर. अरे आपल्यालाही कळायला हवं ना, आपल्या कंपनीतले 10 लाख रुपये काढलेत कोणी. तेजस काय प्रॉब्लेम आहे तुझा? घरी ते घरी, आता इथे कामाच्या ठिकाणी पण तुझी नाटकं सुरू झाली आहेत का? आणि तू का आलायस साईट ऑफिसवर? तू जा ना. अद्वैत, चिडायची काय गरज आहे? मी तुझ्याशी खूप शांतपणे बोलतोय. तेजस तुला सांगितलेलं कळत नाहीये का? लीव्ह. अद्वैत राजाध्यक्ष, मी तुला एक सिंपल क्वेश्चन विचारला की मी जे चेकबुक दिलं होतं त्यावरचे फिंगरप्रिंट्स चेक केले का? त्यावर एवढं चिडायची गरज नाहीये. नाही करणार आहे मी चेक. का? अरे आपल्याला कळणार कसं चोर कोण आहे? चोर माझ्या समोर उभा आहे. हा जो तुझा गैरसमज आहे ना, तो मला दूर करायचा आहे. तू माझ्यावर आरोप करतोयस की मी 10 लाख रुपये काढले, म्हणूनच मी घेऊन आलो ना ते चेकबुक. तुला म्हटलं यावरचे फिंगरप्रिंट्स चेक कर. पण ठीक आहे, तू नशील करणार तर ठीक आहे, काही हरकत नाही. मी करतो, म्हणजे कळेल चोर कोण आहे. ते चेकबुक दे. अद्वैत, मी तुझ्याशी बोलतोय. चेकबुक दे. फाडून फेकून दिलं मी ते चेकबुक. इकडे नीट लक्ष ठेव. नाही म्हणजे तिच्या मनात काय चाललंय ना हे आपल्याला कळायला हवं. तुम्ही निश्चिंत राहा, माझं व्यवस्थित लक्ष आहे आणि सध्या सगळं व्यवस्थित व्हावं घरात एवढाच विचार चालू आहे रुपालीच्या मनात. पण ती असा विचार कसा करेल? म्हणजे फक्त एवढाच विचार करते का आणखी काही तिच्या मनात आहे? सगळं व्यवस्थित होईल म्हणजे नक्की काय म्हणायचंय तिला? अगं आज सकाळपासून रुपाली कसल्या तरी विचारात दिसती. बर, मी बघते. तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? मी मध्ये आले? नाही म्हणजे मी फक्त एवढंच विचारायला आले की सँडविच करणार आहे मी, तुम्ही खाल ना? नाही मला नको. हो असं काय करताय? आता इथेच राहणार आहात आणि सकाळपासून काही खाल्लं नाही आहात तुम्ही, म्हणून म्हणते मी करते, तुम्ही बोलून झालं की या मग. हां मी बघते. ती काहीही विचार करत असेल ना तर मला सांग. तुम्ही नका टेन्शन घेऊ आजी. घरात सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून आले ना मी इथे. मग सगळं छान होईल. तुम्ही आराम करा आता. थांबा, काय करताय तुम्ही? दिवा विझला होता म्हणून लावतीये. नाही नको, दे इथे, मी बघते. बर. बरी आहेस ना? हो. नाही म्हणजे दुपारपासून डिस्टर्ब दिसतेस तू. नाही काही नाही. तुला माहितीये ना मला मन वाचता येतं ते.
मग हा प्रश्न विचारायला नको होता तुम्ही. आणि हो, तुम्ही देवी आईच्या फोटोजवळ नका जाऊ, त्रास होईल तुम्हाला. अगं देवी आई इतकी निष्ठुर नाहीये की स्वतःच्याच भक्तांना त्रास देईल. अगं त्रास व्हायचा असता तर तो कधीच झाला असता. पण हे बघ, मला काहीच होत नाहीये. नेत्रा, अगं मीही तुझ्यासारखीच देवी आईची भक्त आहे. मीही तुझ्यासारखीच अशी रोज पूजा करते घरी. ग्रंथ कुठे आहे? कुठला ग्रंथ? तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या ग्रंथाबद्दल बोलते. तो ग्रंथ तुमच्याकडे आहे आणि तुम्ही तो ग्रंथ वाचलाय. कोणाच्या सांगण्यावरून करताय हे सगळं? तुम्हाला माहिती नाही त्या ग्रंथामुळे तुमचा जीव धोक्यात आहे. सांगा मला हे सगळं का चाललंय? कोणाच्या सांगण्यावरून? इंद्राणी मॅडम, तुमच्याशी थोडं बोलायचंय मला आणि आईला. जरा बाहेर येतं का प्लीज? तू दमून आलायस, फ्रेश हो, मी काहीतरी खायला करते तुझ्यासाठी. आई थांब, ती घरात जी नवीन बाई आली आहे तिच्यामुळे तुला काही त्रास होत नाहीये? अरे आधी तसं, आणि मी तुला म्हटलं ना, शेखर आणि आई जे काही करतायत ते या घराच्या भल्यासाठीच करतायत. घरासाठी चांगलं काय हे त्यांना कळलं असतं ना तर ते नेत्राचं ऐकून हे असं वागलेच नसतं. हे बघ आधी, माझं पुढे काय होणार आहे, माझ्या नशिबात काय आहे मला नाही माहित. पण तू एक लक्षात ठेव, गोष्टी माझ्यासाठी बदलल्यात. तू एक गोष्ट करशील माझ्यासाठी, खूप बरं वाटेल मला. काय? बोल ना. वचन दे मला. दिलं, पण कसलं? कशासाठी? त्या घरात माझ्याशी किंवा तुझ्याशी कुणी कसंही वागलं ना तरी तू सगळ्यांशी व्यवस्थितच वागशील. आई प्लीज आधी. हे बघ, जग इकडचं तिकडे झालं ना तरी माणसाचा स्वभाव नाही बदलत कधीच. तुझा स्वभाव मनमिळावू सगळ्यांशी छान वागणार आहे की नाही? मग नेत्रा आणि शेखर तुझ्याशी कसेही वागले तरी तू त्यांच्याशी व्यवस्थितच वाग. आधी वागायचंस ना तसा. तूच म्हणायचंस ना की नेत्रा खूप छान छान आहे, माणूस म्हणून खूप चांगली आहे. मैत्री होत होती की नाही तुमच्यात? मग तिच्याशी वाग ना मित्रासारखा. पूर्वी वागायचंच तसा. आणि राहिला प्रश्न माझ्या शेखरचा. ते खूप तुटलेत रे हातून. मला पदोपदी जाणवतं त्यांना त्रास होतोय. आपण समजून घ्यायला हवं ना त्यांना. हे बघ, मला माहिती आहे की तुला नाही पटत हे सगळं, पण आपल्या हाती नाही उरलंय काही. आणि समोरचा आपल्याशी वाईट वागतोय म्हणून आपण नाही वाईट वागायचं त्याच्याशी. आपण व्यवस्थितच वागायचं. आणि माझी काळजी नको करूस तू. जे माझ्या नशिबात आहे ते घडणारच. पण देव आहे, देव बघतोय सगळं. म्हणूनच मी म्हणतो माय मॉम इज द बेस्ट. खरंच आहे, हॅट्स ऑफ. गेले काही दिवस तू किती किती आणि काय काय सहन केलंस आई, पण तरीही तू आहे तशीच आहेस. सगळ्यांच्या चांगल्याचा, सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार करतेस. सगळे कसे सुखात आनंदात राहतील याचा विचार करतेस. नाहीतर हे बाकीचे बदलतील ते. देवीचे भक्त कोण आणि किती आहेत हे तुझ्या आजोबांना कसं माहिती असेल? म्हणजे बघ नेत्रा, कारण देवीचे असंख्य भक्त असतील ना. म्हणजे बघ नेत्रा, ह्या त्रिनयना देवीबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं.
ह्या देवीबद्दल मला तुझ्याकडनं पहिल्यांदा कळलं. जशी तू देवीची भक्त आहेस तशी इंद्राणी पण आहे. म्हणजे तुमच्या दोघींसारखे असंख्य भक्त असतीलच ना. नेत्रा, काय झालंय? तुम्ही आता म्हणालात ना, प्रश्न वाढत चाललेत आणि उत्तरं सापडत नाहीयेत. त्याचाच विचार करते. आता या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं? कठीण आहे. म्हणजे आता तरी आपण ठामपणे असं म्हणू शकत नाही की तुला संकेतात दिसलेला हात इंद्राणीचाच होता. हे बघ, मला तुझ्यावरती अविश्वास दाखवायचा नाहीये, पण आता तरी इंद्राणी खोटं बोलते असं मला नाही वाटत. एखादा विचार करणं आपल्या हातात असतं, पण तो थांबवणं आपल्या हातात नसतं. तसंच काहीसं झालंय ना तुझं. तू अजूनही त्याच विचारात आहेस. तो ग्रंथ, माझं ब्रेसलेट, ते विचार तुझी पाठ सोडत नाहीयेत, हो ना? मला असं कळलं की तू ह्या घराला वाचवायला आलीस. अगं, मी सुद्धा त्याचसाठी आले. आपलं ध्येय सुद्धा एक आहे आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा एकच आहे. त्यामुळे तू तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेले सगळे संशय काढून टाक. आपण जर एकत्र आलो ना, तर आपलं ध्येय गाठू शकतो. इनफॅक्ट आपण एकमेकींना मदत करू शकतो. राजाध्यक्ष मला म्हणाले की तुला देवी आईचं वरदान आहे. भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत तुला मिळतात. मला देवी आईचं वरदान नाहीये, पण मी आहे देवी आईचीच भक्त ना. नेत्रा, आपण दोघी एका धाग्यात गुंफले गेलोय आणि त्या धाग्याचं टोक देवी आईच्या हातात आहे. आपण एकत्र येऊन आपलं ध्येय गाठूया. आत्तापासून आपण एकत्र येऊन देवी आईचं काम करूया. आधी मी आज ती गोष्ट अनुभवली. काय? कसली गोष्ट? म्हणजे शेखर आणि आई इंद्राणी मॅडमना घेऊन आल्यात ना, आणि आई म्हणाले ना की इंद्राणी मॅडम मनातलं ओळखू शकतात. अरे खरंच, म्हणजे मी विचार करत होते मनात आणि त्यांनी बोलून दाखवलं. अरे तेच जे मी विचार करत होते तेच. आई प्लीज, तू काय ती गोष्ट मनावर घेतीयस? हे बघ, हे असं ट्रिक वापरून मनातलं ओळखणारे बर्थडे पार्टीज, कॉर्पोरेट पार्टीज मध्ये पैसे घेऊन परफॉर्म करतात. इट्स जस्ट अ ट्रिक. एक प्रोफेशनल आर्ट आहे ती. आणि हल्ली या अशा ट्रिक वापरून पैसे लुटण्याची कामं सुरू आहेत लोकांची. पण आधी अरे आई, तू ती गोष्ट मनावर नको घेऊस. नेत्राने जसं तिच्या बोलण्यात आजीला आणि बाबांना अडकवलंय ना, ही बाई पण तसंच करणार आहे काहीतरी. म्हणजे मला तरी ती गोष्ट विशेष वाटली. असं कसं ना कोणी मनातलं ओळखू शकेल? आई हे बघ, ती जी काही गोष्ट आहे ना ती असू देत, पण तू त्या बाईपासून लांब राहा. नेत्राला आपण आपल्या जवळ केलं, तिला आपल्या घरातलं मानलं, काय परिणाम भोगतोय माहितीये ना तुला. आपल्याला परत ती चूक नाही करायची. अद्वैतचा इंद्राणीवर विश्वास बसायला हवा. विश्वास बसला ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील. इंद्राणीबद्दल कुतूहल वाटायला हवं त्याला. काहीतरी करावं लागेल. आई, काय झालं? नाही काही नाही. पण मला सांग, ब्रेकफास्टला काय केलंयस आज? ब्रेकफास्टला तुला आवडतं तेच केलंय सगळं. नाईस. पण तू आधी मला सांग की मी तुला जे म्हटलं होतं तसं वागतोयस ना तू? म्हणजे मी म्हटलं होतं ना की कोणीही कसंही वागलं तरी नेत्राशी आणि शेखरशी व्यवस्थित वाग. हे बघ,
म्हणजे नेत्राशी एक वेळ ठीक आहे, पण शेखरशी व्यवस्थित बोल हा. तू वचन दिलंयस मला आधी. आई हे बघ, मला कळतात तुझ्या फिलिंग्स, पण मी आधी हे घर आहे की नाही आपलं, आणि घरात वादावादी रुसवे फुगवे होणारच, पण घराचं घर पण जपायला हवं आणि त्यासाठी नाती जपायला हवीत. प्लीज. बरं ठीक आहे, मी आहे खाली. नेत्रा, त्रिनयना देवी पावली ग. आता सगळं व्यवस्थित होणार आहे. चांगलं घडायला सुरुवात झालीये. अगं थोड्या वेळापूर्वीच एक खूप चांगली गोष्ट घडली. काय झालंय? नाही काही नाही. आजी सांगा ना. हे बघ, काय घडलं ते मी आता तुला सांगणार नाही, पण मला जे हवंय ना ते होतंय. इंद्राणी या घरात आल्यापासून खूप चांगले बदल व्हायला लागलेत आपल्या घरात. खरंच बंटीनं अगदी ना योग्य वेळी मला इंद्राणीशी भेट घालून दिली बघ. आजी नक्की काय झालंय सांगा ना मला. तू कितीही हट्ट केलास ना तरी मी तुला सांगणार नाही. बरं, ह्यांना औषध द्यायला येतेस ना तू? मी निघते. काय ताई, अगं कधीतरी समोरून फोन करत जा ना. मला कळायला नको का तिकडे चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललंय की नाही? हा मी करणारच होते फोन. हा कधी? मी मेल्यावर? असं काय बोलतोयस बंटी? अरे खरंच करणार होते मी, पण एनिवे व्यवस्थित चाललंय, इथे नीट चाललंय सगळं. सगळं नीट सुरू असणारच ताई. प्लॅन माझा आहे की नाही? डोकं माझं आहे की नाही यावेळी? तुझ्या त्या बिंडोक अनिलचं डोकं नाही आहे की नाही? अनिलचं नाव घ्यायलाच हवंय का? राग आला? राग आला ताई? मला पण असाच राग आला होता जेव्हा तू त्या अनिलला मला मारायला पाठवलंस ना तेव्हा. का सतत तेच तेच ऐकवतोयस मला? मुद्दाम करतोयस ना? हा, तुला काय समजायचं ते समज. बरं मला सांग, ते उरलेले 75 लाख रुपये कधी देणार आहेस? देणारच आहे पैसे. आणि तू 1 आठवड्याची मुदत दिली होतीस की नाही बंटी? 2च दिवस झाले तरी. नाही 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 फार वेळ नाही थांबता येणार ताई. कारण आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्यासाठी नाही पैशांसाठी काम करतोय. आणि त्या इंद्राणीला पण पैसे द्यायचे आहेत. कळतंय मला बंटी, मी प्रयत्न करतेच आहे. देणार पैसे, फक्त आता पैशांसाठी परत फोन नको करूस तू. करणार. जोपर्यंत मला माझे 1 करोड मिळत नाहीत ना तोपर्यंत मी सतत फोन करत राहणार ताई, लक्षात ठेव. कळलं ना? एक तर मला 1 रकमी रोकड पाहिजे होती. तू मला इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे देते आहेस. आधी 25च दिलेत, आता उरलेले 75 अजून दिलेले नाहीस. मला नाही थांबता येणार 1 आठवडा. मला पुढच्या 2 दिवसात पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत बाच. 2 दिवसात? हा, 2 दिवसात जर का पैसे नाही दिलेस ना तर मी अद्वैतला भेटेन आणि तुझी सगळी कुंडली त्याच्यासमोर मांडली ना, सांगून ठेवतोय. ऐक, नेत्रा, तू का घेतलास हा कागद? नेत्रा, तू पाहिला नाहीस ना? नाही, मला इंद्राणीने दिलाय आणि तिने सांगितलंय कुणाला दाखवू नका म्हणून. अगं तुला विचारते मी नेत्रा, वाचलं नाहीस ना तू? नाही म्हणजे फक्त मंत्रच आहे याच्यात. सगळं व्यवस्थित झालं ना की मी तुला दाखवीन. मी आजोबांना औषध दिलंय.
त्रिनयना देवी ते नमः ऐकलंय? नाही ग बाळा, आज इतकी वर्ष मी देवी आईची पूजा करतोय, पण असा मंत्र कधी माझ्या कानावरही आला नाही आणि वाचनातही आला नाही. नेत्रा, तुला कोणी सांगितलं हा मंत्र? आबा, त्या इंद्राणीताईंबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हो. त्या घरात राहायला आल्या आहेत. आधी मला नुसता संशय होता, पण आता माझी खात्री पटलीये की रुपाली बाईसाहेबच त्यांना या घरात घेऊन आल्यात. आम्ही दोघीही त्रिनयना देवी आईच्या भक्त आहोत हा धागा धरून त्या त्यांना इथे घेऊन आल्या राहायला. सगळा डाव त्यांनी रचलाय आणि त्यात त्यांना मन वाचता येतं, म्हणून आजींचा पण त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आता मला कळत नाही आता मी आजींना कसं पटवून देऊ की हा सगळा रुपालीबाई साहेबांचाच डाव आहे. आबा मला सांगा, गेल्या काही दिवसात एखादी अनोळखी स्त्री आली होती का देवळात किंवा आपल्या घरी माहिती काढण्यासाठी? नाही ग बाळा, निदान मला तरी कोणी असं आठवत नाहीये. हा, मध्ये एकदा ते बंटी मामा आले होते तेवढंच. तू म्हणतेस तशी कोणी अनोळखी स्त्री वगैरे नाही आधी मला भेटायला. बरं आबा, बंटी मामा जेव्हा आले होते तेव्हा रुपाली बाईसाहेबांबद्दल सावध करण्याव्यतिरिक्त आणखीन काही बोलणं झालं होतं का? आठवा ना काहीतरी. आता सुद्धा महाडमध्ये ना एक इतिहास संशोधक आहेत म्हात्रे नावाचे. त्यांच्याकडे ना जुन्या काळातल्या राजा महाराजांची पत्र आहेत म्हणे. काही काही पत्र तर मोडी भाषेत आहेत म्हणे. हा बाळा, ते महाडमध्ये काहीतरी हा ऐतिहासिक संग्रहालय उभं करायचंय असं काहीतरी म्हणत होते ते. आणि हो, मोडी लिपीबद्दल विचारत होते. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा ना तुम्ही. मला मोडी लिपी येते. मी माझ्या दोन्ही नातींना, नेत्राला आणि हेमाला, दोघींनाही मोडी लिपी शिकवली आहे. इकडेच आहे मी, आहे एका ठिकाणी आहे मी. मला ना इकडे चांगली नोकरी मिळाली, तुझ्यापेक्षाही चांगली. ताई, मी तर वाचलंय. ताई मला वाचव ग, मी तर वाचलंय. आता तो ग्रंथ इंद्राणीताईंकडे. बंटी मामा इंद्राणीताईंना आपल्या घरात घेऊन आले, कारण त्या सुद्धा माझ्यासारख्या देवीच्या भक्त आहेत. हे सगळे एकत्र आहेत साहेब, हे सगळे एकत्र आहेत. आणि आपल्याला माहित नाही त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, त्यांना काय करायचंय. साहेब, तुमच्या लक्षात येत आहे रुपालीबाई साहेब घराची राख रांगोळी करतील. आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं साहेब. मी का विश्वास ठेवला पांडे? साहेब तुम्ही शांत व्हा. मला काही सुचत नाही. आपण हे सगळं शांतपणे विचार करू, मार्ग काढू आपण. तू 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 कोणाला काही बोलू नको. तू 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 पॅनिक नको. तुम्ही बसा साहेब, तुम्ही बसा, शांत व्हा. मी शांत आहे, मी शांत आहे. मग हे काय सगळं झालं, मार्ग काढूया आपण. आपण बोलू. तू आता जा घरी, तू जा. मी विचार करतो. तू जा. मी ठीक आहे. तू बोलू नकोस कोणा. त्रिलोकवासिनी त्रिभुवन पोषिणी त्रिलोकवासिनी असुरमर्दिनी हे त्रिनयना देवी ते नमः.
काय मूर्ख आहे ही म्हातारी. बरोबर कामाला लावलं इंद्राणीने. उरलेले दिवस सुद्धा असेच डोळे बंद करून राहा, म्हणजे सोपं होईल सगळं माझ्यासाठी. त्रिलोकवासिनी त्रिभुवन पोषिणी त्रिलोकवासिनी असुरमर्दिनी हे त्रिनयना देवी ते नमः. हे त्रिनयना देवी ते नमः. त्रिलोकवासिनी त्रिभुवन पोषिणी त्रिलोकवासिनी असुरमर्दिनी हे त्रिनयना देवी ते नमः. हे त्रिनयना देवी ते नमः. हे त्रिनयना देवी ते नमः. इथं सुद्धा आलीस? बघवलं नाही तुला? थांबा थांबा, सावकाश. नको, मी उठीन माझी मी. अहो सावकाश. तू बाजूला हो. आई, अयो असं का करताय तुम्ही? नका न करू असं. मी लहान होते ना तेव्हाच आई गेली माझी. आईचा सहवासच नाही लाभलाय मला. पण मी या घरात आले आणि तुम्ही मुलीसारखं जपलत मला, मुलीसारखं प्रेम केलं. तुमच्याकडे बघितलं ना की वाटतं माझी आई अशीच होती. किती जीव लावला माझ्यावर. तुम्ही असं करू नका प्लीज. आपल्या या आई मुलीच्या नात्याला ना कोणाची तरी दृष्ट लागलीये. का करतोय देवाची चेष्टा? स्वतः जे केलंस त्यासाठी देवाला कशाला दोष देतीस? नाही आई, मी खरंच सांगते, तुम्ही तेच समजून घ्या. मी काहीच नाही केलंय. कोणीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी भरवतंय, त्यावर विश्वास ठेवून आपलं नातं नका ना तोडू आई. आजपर्यंत तुम्हीच आधार होतात माझा आणि तुम्हीच आधार आहात. आजपर्यंत जेव्हा जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा तुम्हीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात ना. आणि आता असं का करताय? नका करू. ही अशी रडून नाटकं करते, पण हिच्या मनात नक्कीच काहीतरी वाईट असणार. सांग ना, कसला विचार करते ती? आजी, तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. म्हणजे आता ती जो काही विचार करत होती तो ऐकलाय मी. आणि ती मनात देवाकडे प्रार्थना करत होती की तुमच्या मनातले तिच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होऊ देत. आणि ह्या घरातल्या कोणालाही कुठलाही त्रास होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती ती. नाही नाही, असं काही नसेल. मुद्दाम करत असेल ती. तिला माहिती आहे ना तुला मनातलं वाचता येतं, म्हणून मुद्दामच करत असेल. आजी, मला मन वाचता नाही, ओळखता येतं. म्हणजे एखाद्याच्या मनात काय विचार चालू आहे आणि त्यामागचा त्याचा हेतू काय आहे हे मला कळतं. त्यामुळे मला फसवण्यासाठी ती जर असं काही विचार करत असेल ना तर तेही मला कळेल. एनिवे, तुम्ही काळजी करू नका. इतक्या लवकर तिच्यावर विश्वास नको ठेवायला आपण. सांगितलं होतं ना तुला इथे यायचं नाही म्हणून. काय आहे? यावं लागलं. एकतर तू माझा फोन उचलत नाहीस. हे बघ ताई, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तुझे पैसे देणार आहे? अगं तुझे पैसे घाल चुलीत. मला नकोय तुझे पैसे वगैरे काही. मी काय सांगतोय ते ऐक ताई. ताई, हे सगळं थांबव.
काय? त्या इंद्राणीला इथून पाठवून दे. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव. मिशन एबॉर्ट. असं कसं थांबवणार आहे? काय झालंय नक्की सांग मला. अशी कशी माघार घ्यायची? अगं तू जर का माघार नाही घेतलीस ना तर इथे माझा जीव जाईल ताई. काय झालंय? ती नेत्रा कसली डेंजर मुलगी आहे ती. तुला माहितीये तिला सगळं कळलंय. ती माझ्या घरी आली होती. ती काय तो ग्रंथ तो जर का मी तिला नाही दिला ना तर त्या अनिल सारखा आणि ती कोण तिची ती बहीण हेमा सारखा माझाही जीव जाईल असं म्हणाली ती. हे बघ बंटी, शांत हो. उगाच टेन्शन घेऊ नकोस. असं काही होणार नाही. ही नवीन चाल आहे नेत्राची, कळते का? ताई तुला कळतंय का? त्या नेत्राला समजतं ना काय ते त्रिनयना देवीचं वरदान वगैरे आहे ना. तिला काय ते जातात ना ते संकेत मध्ये काहीतरी तिला दिसलं असेल ना. अगं ती हेमा माझ्या घरी होती हे पण तिला माहिती आहे. असं कसं होईल? काय बोलतोयस तू? हे बघ ताई, तू हे सगळं आत्ताच्या आता थांबव बस. कारण मला जगायचंय, कळलं ना. ह्या सगळ्यात ना माझा जीव जाईल. ते मला काय माहिती नाही. तो ग्रंथ घेऊन मी त्या नेत्राला देऊन टाकणार बस. हे बघ, मूर्खपणा करू नकोस बंटी. मूर्खपणा म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण मी हेच करणार आहे. कारण तसंही तुला माझ्या जीवाची किंमत नाहीये हे मला चांगलंच माहिती आहे. पण मला माझा जीव खूप प्यारा आहे म्हणून मी तो ग्रंथ इंद्राणीकडनं घेणार आहे आणि त्या नेत्राला देणार आहे बस. आणि हे इंद्राणी या बंटीला शांत करायला हवंय. हा म्हणतोय नेत्राला सगळं खरं खरं सांगून टाकायचं. तुझ्याबद्दल सुद्धा सांगेल तो. नेत्राची चाल ही सगळी. आपण यात अडकायला नकोय. सगळी मेहनत पाण्यात जाईल. हे बघ, सगळं तुझ्या हातात आहे इंद्राणी. जरा समजव त्याला. आज जर याने नेत्रासमोर तोंड उघडलं ना तर मी जिवंत सोडणार नाही त्याला. शांत कर त्याला. बोल काय ना आजी? मी आजी अधोक्षज, मला कळलाय तुझा प्रॉब्लेम. आपण बोलूया. चल. त्याच्या बिझनेस मध्ये काही अडचणी आल्यात. चल. चला. ह्याला काय झालं अचानक एवढा कसला प्रॉब्लेम आलाय? महाबळेश्वरला रिसॉर्ट आहे ना बंटीचं, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्या संदर्भात बोलायचं होतं इंद्राणी मॅडमशी. हे बघ बंटी, नीट काय ते बोल एकदा. काय बोलू? तू काय बोलायला बाकी ठेवलंस ताई? ऐक, जरा शांतपणे बोल. आणि हा मूर्खपणा आहे ना सगळा तुझा, तू जरा थांबव. मूर्खपणाची शिक्षा डायरेक्ट मृत्यू कशी असू शकते? हे बघ ताई, तू माझा जीव घेण्याचा परत एकदा विचार करतेस. एकदा करून तुझं समाधान झालं नाही का ग? नाही बंटी. बघ समाधान झालं नाही असं म्हणतेस तू ताई. अरे मी काय म्हणते ते ऐक तरी जरा. काय म्हणायचं होतं? हा, काय म्हणायचं काय होतं? मला ना इंद्राणीने सांगितलंय की तू माझा जीव घेण्याचा विचार करत होतीस. आणि इंद्राणीला मनातलं वाचता येतं हो की नाही? आणि मला सांग, इंद्राणी माझ्याशी खोटं का बोलेल? अरे रागाच्या भरात मनातल्या मनात बोलले असेल मी. तसं बोलू शकते की नाही, होऊ शकतं की नाही माझ्याकडून असं. तू वागतोयस असा. ज्याला मरणाची भीती आहे तो आणखीन कसा वागणार ताई? हे बघ, तू घाबरू नकोस. काही होणार नाही. मी तुला आधी पण सांगितलं होतं की नाही की त्या नेत्रापासून जरा सावध राहा. सांगितलं होतं की नाही? मग ती आली, तुला भेटली आणि तू असं मूर्खासारखं वागायला लागलायस. अरे बंटी, माझ्या भावा, जरा समजून घे. ही चाल आहे त्या नेत्राची. तिला असंच वाटतंय की तू काहीतरी मूर्खपणा करावास आणि अडकावंस या सगळ्यात. कळतंय का तुला? आता काय बोलू ना, मलाच कळत नाही काही. तेच बरं आहे. तू काही बोलू नकोस, काही करू नकोस. शांत राहा जरा. ताई, मला काही होणार नाही ना? नाही बंटी,
विश्वास ठेव माझ्यावर, काही होणार नाही तुला, मी आहे ना. तू जरा शांतपणे झोप, बरं वाटेल तुला. हा आई, काय झालंय काय? तू आत्ता इथे मला कशाला बोलवलंयस? अरे मी इंद्राणीला सांगितलंय रुपालीच्या मनात काय चाललंय ते जरा बघ आणि आम्हाला येऊन सांग. येईलच ती आता सांगायला. मी आलीच. काय विचार करते रुपाली? आजोबांच्या औषधाची वेळ झालीये का? हो, औषधाची वेळ झाली, पण नेत्रा कशी आली नाही अजून? आई, नेत्रा येईल, पण आता बाबांच्या औषधाचा संबंध काय आहे? आणि तुम्हाला काय माहिती? रुपालीमुळे. रुपालीच्या मनात आता विचार चालू होता, बाबांच्या औषधाची वेळ झाली, त्यांना जर वेळेत औषध नाही दिलं तर त्यांना त्रास होईल. बाबा लवकर बरे व्हावेत असं तिला वाटतंय. ती असा विचार करते. साहेब, हे सगळे एकत्र आहेत आणि आपल्याला माहित नाही त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. अगं नेत्रा, यांच्या औषधाची वेळ झालीये. हो, मी औषध द्यायला चालले. काय झालं? काही कळत नाहीये. रुपालीच्या मनात काय चाललंय हे मी इंद्राणीकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि ती सांगते ती यांच्या भल्याचा विचार करते. त्या दिवशी पण ती म्हणत होती काहीतरी नक्कीच चांगलं घडेल आणि इंद्राणी सांगत होती की रुपाली माझा विचार करते, मला त्रास होऊ नये म्हणून ईश्वराजवळ प्रार्थना करते. आज तर ती यांच्या औषधाच्या बाबतीत विचार करत होती. यांना बरं वाटावं म्हणून विचार करते. हो, असाच विचार करत होती ती. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की ह्या घरात तिच्या बाबतीत एवढं सगळं घडून गेल्यावरही ती ह्या घराच्या भल्याचाच विचार करते. स्ट्रेंज.